भुंगाचा बोलायला गेलं तर भुंगाने आपल्याला घाटावर पण हिंद केसरी केलेला आहे. या मैदानात मागच्या वर्षी एक नंबर मिळून कर्जत केसरीचा मान दिलेला आहे. भुंगाबद्दल बोलू तेवढं कमीच आहे. कारण म्हणजे मोठा लक्ष पण तुम्ही हाकलला होता. हा अकलला कसं काय त्याचा स्पीड होता काय सांगाल? त्या आत्ताच्या गाया बैलांना तो स्पीड नाही ना. दुसरा बैल एस के पाटीलचा शंभू बेतोड्याचा, ती दोन बैलांसारखा आत्ताच्या गाड्यांना स्पीडच नाही. जी पहिली बैला होती ना आत्ताच्या गाड्यांना तो स्पीड नाही. दादा ही गाडी ना 100 फुटाला ना बिंजोडला सुतावर खूप फास्ट घुसते. काय कारण असेल त्यामागचं? कारण ती माझी हातचलाकी. कारण मी खालून बैल जास्त दमीत नाही, तर माझी ती हातचलाकी ती मी पुढे दाखवतो. पण पहिले आपल्याला शिकवणच तशी आहे, गद्दारी करायची नाही. म्हणून मिलिंद शेटचा आला, यांचा सर्वांचा विश्वास आहे आपल्यावर, म्हणून आपल्याला मोठ्या गाडी एवन जोडीचा एवन ड्रायव्हर कुणा ड्रायव्हर. नमस्कार दादा. नमस्कार दादा आज सध्या मुंबईमध्ये एवन जोडीचा एवन ड्रायव्हर कुणाल आंबेशिव अशी ओळख झाली, काय बोला? ओळख तर आपली झालीच आहे. भुंगा सैराट मुलं, भुंगा मेहरबान मुलं. दादा काय सांगाल ते जोडीबद्दल, कशी काय जोडी पलते? भुंगाचा बोलायला गेलं तर भुंगाने आपल्याला घाटावर पण हिंद केसरी केलेला आहे. या मैदानात मागच्या वर्षी एक नंबर मिळून कर्जत केसरीचा मान दिलेला आहे. भुंगाबद्दल बोलू तेवढं कमीच आहे. कारण की ती गाडी तुम्ही पळवता, तुम्हाला अनुभव असेल कशी खालतून निघते, काय सगळ्यात जास्त अनुभव असतो ड्रायव्हरला, काय बोला? या गाडीचं मला हातावर बसलेली माझी गाडी आहे. या गाडीचा अनुभव भरपूर आहे, त्यामुळे गाडी मी समोरच्या गाडीला खालूनच टाकून गॅप देऊन निघतो. दादा ही गाडी ना 100 फुटाला ना बिंजोडला सुतावर खूप फास्ट घुसते. काय कारण असेल त्यामागचं? कारण ती माझी हातचलाकी. कारण मी खालून बैल जास्त दमीत नाही, तर माझी ती हातचलाकी ती मी पुढे दाखवतो. सर मतलब आपण बोलतो ना ड्रायव्हरचा खूप मोठा योगदान असतो. जेवढा ड्रायव्हर प्रयत्न करेल निकालाला तोच बेनिफिट असतो, काय बोला? नाही तेवढा नाही विचार करत. आपली चलाकी आपण दाखवायची, आपलं काय असेल ते आपण दाखवून द्यायचं. ड्रायव्हरवरती विश्वास ठेवला जातो मालकांचा, त्या विश्वासाबद्दल काय बोला? आपण पहिले आपल्याला शिकवणच तशी आहे, गद्दारी करायची नाही. म्हणून मिलिंद शेटचा आला, यांचा सर्वांचा विश्वास आहे आपल्यावर, म्हणून आपल्याला मोठ्या गाडीवर बिंदास बसवतात. दादा कोणकोणत्या गाडीवरती बसलेलं नावं सांगाल का? आता मी 12 वर्षात खूप बैला पळवली. आता ती बैला पण नाही मोठ्या लक्षापासून तर ती हिंदकेसरी पूर्ण बैला पळवली. हां का, म्हणजे मोठा लक्ष पण तुम्ही हाकलला होता. हा अकलला. कसं काय त्याचा स्पीड होता काय सांगाल? त्या आत्ताच्या गाया बैलांना तो स्पीड नाही ना. दुसरा बैल एस के पाटीलचा शंभू बेतोड्याचा, ती दोन बैलांसारखा आत्ताच्या गाड्यांना स्पीडच नाही. जी पहिली बैला होती ना आत्ताच्या गाड्यांना तो स्पीड नाही. दादा एस के पडला शंभू, तो देखील ओटेकचा बादशाह होता. त्याला बघून कोणत्या नदी तुम्हाला आठवण होते? तुम्हाला बोलू का आता, सायराट आणि त्या बैलात काहीच फरक नाही. पण तो बैल होता मोठ्या मापाचा, सायराट हे बारक्या मापाचा. पहिल्याची बैला मोठ्या मापाची होती. बरोबर. ते प्रामाणिकपणे जर ड्रायव्हरची मध्ये असेल ना तर ड्रायव्हर खूप उंच जातो, काय बोला? तेच तर धरून मी आज बघा ना, तुम्हाला उदाहरण तुमच्या समोर आहे. प्रामाणिकपणा मी केला नसता तर माझ्या वेळेवर विश्वास ठेवलाच नसता. कारण पेडगावला फायनलला एवढी घाटावर ड्रायव्हर होते, तरी पण मिलिंद शेटनी माझ्यावर विश्वास ठेवला, मला बसवला. तर तो आनंद वेगळा असतो का की आपल्याला मालक स्वतःहून जर हिंदकेसरी मैदानात बसवत असेल तर काय आनंद असतो? तो आनंद लईच वेगळा होता. खूप आनंद झाला त्या टायमाला. कारण हिंदकेसरीचा मान हा सहजासहजी कोणाला भेटत नाही. मिलिंद शेटने आपल्याला तो मान दिला मिळून. दादा किती वर्षापासून तुम्हाला ड्रायव्हिंगचा नाद लागला? मग लहानपणापासून मी हाकलतो, पण 13 वर्षाचा होतो तिथून पहिले सुरुवात केली मी. कोणतं नंदी असं का आठवतं का? असं घरचेच माझे नंदी होते पहिले, तिथून सुरुवात केली. नंतर माझ्या इकडे बारका घोडा होता, घोडा आणि बैल व्हायच्या पहिले शर्ती आपल्याकडे तिथून. आणि सगळीत पहिली गाडी मोठी मला दिली असेल घेसरचा आपला मोठे शेड आहे ना, त्यांची गाडी पालायची, त्याही सर्वात पहिले मला गाडी दिली. नंतर अमोल पाटील त्यांनी दिली. तिथून ती माझी सुरुवातच झाली. म्हणजे तिथून म्हणजे मला सर्वात लहानपणी हिंदकेसरी बैल दिली मला अमोल दादानी. दादा लहानपणापासून तुम्हाला छंद लागला, पण कधी दुखापत वगैरे अशी होते, पण असं मनामध्ये भीती असते की नाही बाबा ड्रायव्हर नको, कारण की ड्रायव्हर बोलला तर खूप रिस्की काम असतं. ड्रायव्हरचं काम तर रिस्की आहे, पण आता ती भीती मरून गेलेली आहे. आता काय वाटत नाही. घरच्यांचा कसं काय सपोर्ट असतो या नादात? घरच्यांचाच सपोर्ट आहे मला जास्त आहे. घरच्यांचा जास्त सपोर्ट आहे म्हणून मला काय भीती नाही वाटत. दादा तुम्ही मथुर देखील हाकलला आहे, काय बोलाल त्या मथुरबद्दल? मथुर पण हाकलला आहे. मथुर पण चांगलाच नंदी आहे, त्याला नाव ठेवण्यासारखा नाही काय. 3 फेऱ्याचा आणि बिनजोडचा काय म्हणजे समीकरण काय असतं? ड्रायव्हर तुम्ही आहेत, तुम्हाला
थोडा अनुभव असेल, काय बोला? 3 फेऱ्याचा समीकरण म्हणजे 10 गाड्या पळतात, 8 पळतात आणि विंजोडमध्ये 2च गाड्या पळतात. हां तर 3 फेऱ्यामध्ये जास्त लक्ष लावायला लागतो गाडीवर आणि 2 फेऱ्यामध्ये आपल्या बिंजोडच्या क्षेत्रामध्ये 2च गाड्या असतात. त्यामुळे आहे. आपण बघतो की तुम्ही आज कोणत्या गाडीवर जास्त बसले नाही, बुंगा तरी मेहरबानीच गाडीवर बसले. कारण खरा सांगतो मला एकच कारण होता, ह्या गाडीला मला 1 नंबर आज करायचा होता म्हणून मी मैदानात गेलोच नाही, बैलाजवळच होतो. आज 1 नंबर करूनच दाखवायचा होता मला. पण आज डबल कर्जत केसरी व्हायचा होता मला. आज पण तो योगायोगाने तो मैदान म्हणजे फायनल झाला नाही. काय बोलाल त्याबद्दल? नाही, आता विषय असा आहे, आपली मुंबईचे गाडा मला घेत ना, आता 8 वाजता गट चालू झालेले, पण गटच लेट झाले त्यामुळे फायनल नाही झाली, कालोख झाला. दादा तुम्ही बारीक गाड्यांवरती मग बसता, म्हणजे असं दुभाव नाही करत, काही मोठी बारीक आहे, तुम्ही सगळ्यांना एक समानताने सगळ्यांवरती बसता. बारीक गाड्यावाल्यांचं पण नंदी आहेत, मोठ्या गाड्यावाल्यांचं पण नंदी आहेत, त्यात भेदभाव करायचाच नसतो. कारण मी पहिले बारीक गाड्या हाकलूनच वरती आलेलो आहे, डायरेक्ट मला मोठ्या गाड्या भेटलेल्या नाहीत, त्यामुळे बारक्या गाड्यांना तेवढंच प्राधान्य आहे. दादा इतका वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.